आईला मुतवलंय फटक्यावर. हॅलो गाइस, वर्लीचा कोली इज हियर. तर नारळी पौर्णिमेचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपल्या इकडे कोलीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आज वर्ली कोलीवाड्यातली नारळी पौर्णिमा कशी असते ते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि खूप मजा येईल. आता चाललो आपण बीट खेळायला. बीट म्हणजे नारळ फोडाफोडी. चला काय दिसते मस्तपैकी नारळ फोडाफोडी चालू आहे. इकडे टेस्ट मॅच चालू आहे. इथे टेस्ट मॅच चालू आहे आणि इकडे आहे ती T20 चालू आहे. बाबू हे बाबू आणि जतीन पहिलीच खेळतोस. तुला तर काय काम बनवून देत नाही, डांबरवाला आहेस तू. यांची पण चालू बघा, ही टेस्ट मॅच आहे. हा फोड फोड माईला, जोरात मार जोरात मार. ही टेस्ट मॅच आहे, ही चालू राहील, यांची संपेल. इकडे पण बघा. अरे कपच्या नका पाडू रे, पाणी ठेवा. हे पाणी ठेवा. आईला मुतवलंय फटक्यावर. याला बोलतात मुतवा मुतवी. जतीन ताकद संपली वाटते तुझी. जतीनचा शेवटचा राहिलाय. बाबूचे 3 आहेत. आईचा गावात फुटला वाटतंय. फुटला कोणता तरी फुटला. फुटला यांच्यापैकी फुटला. टेस्ट मॅच संपली. हा बघ फुटला. हा अशा तऱ्हेने बाबू जिंकलेला आहे आणि जतीन हारलेला आहे. किती हारलास खर सांग. ते काय हारले, पहिलीच बीट आहे. अरे कडक नारळ आणला. कडक बघा नाही. शिवमंडल मधल्या लहान पोरी पण नारळी पौर्णिमा साजरी करतात. आणि इथे हा आहे तो वीर आणि हा आहे तो वियान. ओढलाच दोघी खेळतायत ना. अरे बाय एकदाच मारायचं असतं रे. दुसरी भेट बाबू हारलं. तिसायला काहीतरी ठेव. बघा बाबूचे किती राहिले, 3 आहेत आणि जतीनचा 1 हातात आहे. तो सोडला तर जतीनचे पण 3 आहेत काय. कमले अरे दुसरी हारलास. हे महत्वाचं काम आहे ना विराजा. नारळामधनं पाणी काढायचं महत्वाचं काम आहे पियासाठी. हा बघा हा नाचलेला नारळ घेऊन आला खेळायला. दाखव ना. बघू दे. आईला लहानपणाबरोबर नाचलेला नारळ बाबा खेळतोस. हा बघा नाचलेला नाही रे. वाजून दाखव. वाजत नाही. अरे भात झालं. फोडलास. अरे मजा बोल. अरे तुम्ही किती नारळाचे? 5-5. आता सुस्मित आणि आपला नितेश बघूया काय कोण जिंकते याच्यामध्ये. 5-5 नारळाची. काय जात हे 5-5 नारळाची बेट खेळतायत. इथे 5 इथे 5. ज्याच्या लवकर फुटतील तो हारला आणि ज्याचे टिकून राहतील तो जिंकला. हे इथे 4च आहे ते. आणि हे पण असते की हारलेला जो पैसा भरणार समोरच्या टीमचा. कोणचा टॉस आला रे. सुस्मित त्याचा टॉस आलाय. तो चूज करणार नारळ. वाजून नाही बघायचे. हे थांब
आईला वरचा बुगा जिंकून वाया गेला. फोड तिच्या मायला. अय बाबा किसायला ठेवा काहीतरी घरी. अय गेला गेला. बघितला बघितला एका नारळावरती त्यांनी 2 नारळ फोडले. आणि आपला नितेश भाऊ हारलेला आहे. जा आता पैसे भर जा. ए जा पैसे भर जा. आर्यन बघा या नारळावरती तिसरा खायला चाललाय. बघ फोडला. हा बघ फोडला. मी बोललो ना दाखवतो नारळ दाखव आर्यन. बघा तिसरा मी एक फोडला आणि हा तिसरा. खरं सांग कुठनं आणलास यो? मामाने आणलाय. यो वाजून दाखव. वाजव बघ. वाजव बघ. मग कशाला खेळलास? बघितला नाच पहिला वाजव. गाईस पोरं आता या नारळावर बघ खेळायला घाबरतात. आर्यन आता तशातला दुसरा नारळ आणायला चाललाय. लवकर काय आईच्या गावात. हा खरं सांगे किती पाव खाऊन आलास? ते ताकद दाखवतो 10 पावाची. अच्छा गावात भावांनो हे बघा यांच्या अजून भेट चालू आहे. आणि गोण वरले इकडे हे बघ. ही कितवी भेट चालू आहे? आईच्या गावात. हो बघ आम्ही पाणी पिणारी काय हे बघ काय झालं. पाणी पिऊन हो बघ यांची भेट चालू आहे. हे पाणी ठेवा रे. पाणी ठेवा. हो बघ आयुष बघ. आईच्या आला पाणी. A few moments later. गाईस आता आपण चाललोय बोटीचा मूर्त करायला. सर्व सामान घेतलंय. दादा टप घेऊन चाललंय सर्व पूजेचं सामान. आता सीधा बत्तीली दाखवतो. बाकीचे सर्व पुढे गेले. हे बघा व्हेरी गुड. कसे हात लावत चाललेत. आपलं मूर्त सुरू आहे. काय जान्हवी का प्रशांत कोहली काय करतात तुम्ही? आज मस्त बघा 3 बोटी लाईनीतच आपल्या. ही यशुबाई, ती शांताई आणि ती मीरा प्रसाद. ही बघा 3 बोटी आपल्या जागेवर आहेत. आता दिसतात कोण नाही. थोडा वेळ थांबा. 4-5 वाजले का पूर्ण बेतरी भरून जाईल. हिने आता मम्मीने आमचा कांड केला. कुंकू सर्व टाकलं तिच्या डोक्यावर. आता जाय जान्हवी तुझं लग्न लवकर होणार. जान्हवी तुझं लग्न लवकर होणार. हिला पण लावते मग. लाव बाय. तुझा लागला म्हणजे तू सर्वांचं लावायचं असते बाय. कांडो आम्हाला चैनी वाटते. चैनी बघ माशाचा चिंबोऱ्याची. बघ घातली बोटीला. जान्हवी आरती करते. काय काय जान्हवी इथे बघायचं असते. इथे नाही. त्या बोटीनी पण 50 तोला घाला. 50 तोला. देखो 50 तोला. 50 तोला. जान्हवी चिंबोरीला लावणार कारण की बोटीला चिंबोरी जास्त होते. ते जान्हवीला खदडायला बी होते ना. बरोबर ना जान्हवी. चिंबोरी पाहिजे तुला खायला. इथे तिकडे काढतोय फोटो काढतोय तिथे काढतो. दमलीस? बोल आलो गाईज. दमलीस. आता आमची इथे नारळी पौर्णिमा आहे. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? गाईज आता आपण निघालोय घरी. आता थोड्या वेळात परत येऊ नारळ घेऊन. झालं. A few moments later.
गाय जी आहे ती वर्लीकर फॅमिली, त्यांच्या पण बोटीचा आजच मूर्त आहे बघा. तो बघा पल काय जपाल. आता आलो बत्तेरीत. हॅलो हॅलो. 1 लाख लाईक पाहिजे. नीट बोल. 1 लाख लाईक्स पाहिजे हा आणि 10 लाख सबस्क्राईब. भारी आहे. तुझा तर पहिला टाकेन मी. नाचायला येशील ना आता. छोटा नाकवा. हॅलो. आज आता आपली नारळाची पूजा चालू झाली आहे. हा हिला पण बघा. चंपाला बी गा. चल अरे यतीजा खाली बघ ना ती भेपल. चला खाऊ वाटतील बघ तिथे. चल आमच्या वर्ली कोळीवाड्यात येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूप भारी वाटलं बा आम्हाला. तुमच्या काय निसर्ग आहे. अनुभव सांगा. पाजलं तरी वास नाही. सुगंधाचा वास येतोय. थायलंडला आलो रे तुमच्या इथे. चला दादा. हा एकदम थायलंड ना. व्ह्यू आहे बाबू बघ काय व्ह्यू आहे. वाव ब्युटिफुल. बोलीन बाय एकदम 1 नंबरची हा घरी आहे. चला बोटीत फोटो काढे ना आपण. कोणता आलाय? काकी परत आली. काय चालतंय. कुठे गेला. तर गाईज मी ही व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला कशी वाटली आपली वर्ली कोळीवाड्यामधली नारळी पौर्णिमा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर व्हिडिओच्या एंडिंगला काय करायचं असते. या गरीब पोरींसाठी तरी करा. काय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.